मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज वर्धा दौऱ्यावर. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांची तयारी. बावनकुळे, रवींद्र चव्हाण देखील ऍक्टिव्ह. आदित्य ठाकरे आज धारावीच्या कुंभारवाड्यात जाणार. धारावीच्या कुंभारवाड्यातील नागरिकांसोबत साधणार संवाद. धारावीकरांचा विकास सहभागाने झाला पाहिजे, ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका. देशातील बड्या कंपनीमध्ये नोकर कपात. TCS कंपनी 12,000 कर्मचाऱ्यांना नारळ देणार. देशातील आघाडीच्या IT कंपनीचा मोठा निर्णय. बिहारमध्ये मृत नागरिकांचाही SIR फॉर्म. मृत नागरिकही भरतायत निवडणुकीचा SIR फॉर्म. निवडणूक आयोगाच्या दाव्यावर ADRचं प्रश्नचिन्ह. धोबीघाट झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पाविरोधात याचिका. पुनर्विकास प्रकल्पाविरोधात हायकोर्टात याचिका. याचिकेची न्यायालयाने घेतली दखल. राज्यात प्रथमच 11वी प्रवेश प्रक्रिया पूर्णतः ऑनलाईन. अनेक विद्यार्थ्यांनी चक्क गुणपत्रिकेच्या जागी टाकले इमोजी. जात प्रमाणपत्राच्या इथेही भलतेच डॉक्युमेंट अपलोड. श्रावणी सोमवार निमित्त बीडच्या वैद्यनाथ मंदिरात गर्दी. दर्शनासाठी लाखो भाविक मंदिरात दाखल. संभाव्य गर्दी लक्षात घेता मंदिर ट्रस्टकडून जय्यत तयारी. पुण्यातील जवळपास सर्व धरणं 90% भरली. धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाची जोरदार बॅटिंग. पाणीपुरवठा करणारी 4ही धरणं मिळून 91% पाणीसाठा. खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवणार. 22,121 क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात येणार. धरण क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस असल्याने विसर्गात वाढ. सिंधुदुर्गातील कुडाळमध्ये रस्त्यांची दुरावस्था. वेताळ, बांबर्डे, कदमवाडी रस्त्याची दुरावस्था. रस्त्यावर जागोजागी मोठमोठे खड्डे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.